खूपच डोकं दुखतंय. काल खूपच ड्रिंक झाले वाटतं. बापरे, मी काही मूर्खासारखं बडबडले तर नसेल ना? झाली झोप? मी ब्लॅक कॉफी, डोकं दुखायचं थांबे. अरे कसं बरोबर कळतं तुला सगळं. कळलं असतं तरी वेळच नसते आली. हा काय ताई, आय एम सो सॉरी. ना बस प्लीज. आय एम सॉरी. मी काल खूपच ड्रिंक्स घेतले होते ना, आणि यायला पण उशीर झाला का ग? मला ना समहाव कालचं काहीच आठवत नाहीये. मी काही मूर्खासारखा नाही ना बडबडले? नाही, पण हे बरोबर नाही आहे मधुरा. मामाला या सगळ्या गोष्टीचा किती त्रास झाला असता असा विचार केलाय? मामाला कळलं नाही, त्याला काही कळलं नाही. झोपला होता तो. पण पुन्हा असे ड्रिंक्स घेऊ नकोस. कोणत्याही दृष्टीने चांगलं नाहीये ते. येऊ का नेरुळकर घरात? हा, तुम्ही आलाय का बाहेर? चल. तुम्ही नाही म्हणालात ना तरी येऊच आम्ही. हो. गोष्ट तशी गंभीर नसती ना तर नसतोच आलो आम्ही. गंभीर काय झालं काय एवढं? अहो विचारा ना तुमच्या भाचीलाच. काल रात्री पिऊन आली होती. चालता सुद्धा येत नव्हतं तिला. तो येतो ना तुमच्याकडे अधूनमधून पॉश गाडी घेऊन. मिहीर चक्क त्याच्या अंगावर पडत होती. देवा देवा. मधुरा, काय म्हणतोय ते? मामा, एक मिनिट. मावशी, तुम्हाला त्रास झाला असेल ना तर खरंच सॉरी. एका पार्टीला गेली होती मधुरा, तिथे चुकून घेतले तिने. एरवी असं कधीही होत नाही, तुम्हालाही माहितीये. काल पहिल्यांदाच झालं आणि या पुढेही होणार नाही याची मी खात्री देते. अगं मीरा, शेण एवढं खाल्लं काय आणि गाडीभर खाल्लं काय? एकूण एकच. अभिनय पाहिलं माझ्या बाल्कनीतून. अभ्यास करत होता ना तो जागत. मिहीर आला होता सोडायला आणि ही बोळ सांडत होती. हेच संस्कार होणार आहेत का आमच्या मुलांवर? हा, उद्या तो म्हणणारच मधुराताई पिते मग मी का नको? काय हो? नाही तर काय, एकदा मिहीर एकदा आदित्य, दोघांबरोबर फिरत असते. तरी मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, सांभाळून राहा, नाहीतर पश्चाताप करायची वेळ येईल तुमच्यावर. इनफ. हा आमचा पर्सनल मॅटर आहे, ओके? आणि मी कधी तुम्हाला सांगते का तुमची सोनाली कोणाबरोबर कशी कुठे फिरत असते ते? कुठल्या तरी पब मध्ये? मधुरा, गप्प बस. दुसऱ्याची चूक दाखवली म्हणजे स्वतःच्या चुकीचं समर्थन होतं असं नाही. चूक ती चूकच असते. पण ती स्वतःची असो नाही तर दुसरे कोणाची असो. तू येऊन आलीस, ती चूकच आहे. मामा प्लीज. आणि तू भलत्या बाबतीत तिच्यावर पांघरून घालू नकोस. जरा म्हणून स्वस्थता मिळत नाहीये. यापूर्वी ह्या घरात कुणीही दारू पिऊन आलेलं नाही आणि यापुढेही आलेलं चालणार नाही. समजलं ना मधुरा? मामानी उपकार केले तुमच्यावर, त्याची जरा तरी जाणीव ठेवा. अगं तुमच्यामुळे ना त्यांचं नाव खराब होणार आहे. नाही तर काय. चला हो. तुम्ही आधी तुमच्या मुलीचं बघा. मधुरा, तू पण ओरड ओरड मला. मीरला आता थेट विचारू का? थोडासा अंदाज घेऊ. नको नको, टाइम इज इम्पॉर्टंट. तो पुन्हा त्या सगळ्यात गुरफटण्याच्या आधीच बोलायला पाहिजे. आई बिस्किट दे ना. आई बिस्किट दे ना.
मिहीर, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. बोल ना. तू काल मधुरा बरोबर डिनरला गेला होतास ना? अरे यार, ते सांगायचं राहिलं. काय सुपर्ब रेस्टॉरंट होतं माहिती. आपण एक काम करूया, आपण सगळे एकत्र जाऊया तिकडे. ओके? मिहीर, तुला कळतंय का मला काय म्हणायचंय? काय? तू मधुरा बरोबर डिनरला का गेला होतास? हे बघ, मधुरा आता तुझ्याशी अचानक बोलायला लागलीये, चांगली वागायला लागलीये. याचा अर्थ असा होत नाही की तिच्या मनात तुझ्याविषयी प्रेम निर्माण झालंय. मी रे बघ, असं तू तिला सतत भेटत राहिलास, बोलत राहिलास तर तूच हट होणार आहेस पुढे जाऊन. मी तुला कळतंय का मला काय म्हणायचंय ते? नाहीये, मी कुठल्याही खोट्या आशेत नाही गुरफटत आहे. कारण मधुराला दुसरा मुलगा आवडतो, मी नाही. आणि हे मला क्लिअर झालंय. त्यामुळे खोट्या आशेत गुरफटण्याचा प्रश्नच येत नाही. मधुरा माझी लाईफ पार्टनर कधीच होऊ शकत नाही, आणि हे सत्य, आणि मी ते एक्सेप्ट केलं. ओके, नको टेन्शन घेऊ. चल, मला खूप उशीर होतोय, मला आवरायला हवं. येतोच मी. खरं कळलं तुला नाही, पण ते तू किती ऍक्सेप्ट केलंय शंका वाटते मला. का वागते मधुराचं वेड्यासारखं? ती काल मनातलं बोलत होती की दारू पिऊन होती म्हणून बोलत होती? ताई, मी ना आदित्यच्या प्रेमात पडलीये. काय करावं काहीच कळत नाहीये. मामाला केवढा धक्का बसलाय. आदित्यपासून दूर. मला माहितीये तू अपसेट आहेस. मला पण काही सुचत नाहीये काय करायचं ते. मीरा, मी तुझ्याशी बोलतोय. तू माझ्याशी बोलत का नाहीयेस? या सगळ्यात माझी काय चूक आहे मीरा? मीरा, आपल्याला इथे बोलता येणार नाही. एक काम करू, आपण टेरेसवर जाऊ आणि सगळं बोलू. मीरा, आपण बोललो नाही हे आत असं धुमसत ठेवलं ना तर खूप त्रास होईल तुला. चल. मला कुठेही यायचं नाही आदित्य. का असं काय करतेस? मी मधुराला नाही फेस करू शकत. पूर्ण दिवस ऑफिसमध्ये आम्ही एकत्र असतो. मला ऑकवर्ड होईल तिच्या समोर. ऑफिसला जाण्या अगोदर या विषयावर आपण बोलणं खरंच खूप महत्वाचं आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मधुराला काय सांगायचं, कसं सांगायचं ते आपण दोघांनी मिळून ठरवणं गरजेचं आहे. कळतंय का तुला? चल. मला काही ठरवायचं नाही आदित्य. नाही बोलायचं मला या विषयावर. तू जा. तू माझ्यावर का राग करतेस? मी पण फ्रस्ट्रेट झालोय. हे बघ, आपण जर बोललो तरच यातून मार्ग काढता येणार आहे. कळत नाहीये का तुला? नाही कळते मला काही आदित्य. तुला कळत नाही का की माझी परिस्थितीच नाहीये काही समजून घेण्याची. तू प्लीज जा इथून आदित्य. मीरा, तू ऐकत का नाहीयेस? तू ऐक. मीरा खूप अपसेट दिसत होती, म्हणून तिला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. इथे सगळेच अपसेट आहेत. सोसायटीतल्या काही बायका आल्या होत्या. कालच्या त्या प्रकारावरून मीरा आणि मधुराला सुनावून गेले. त्यांनी तू अपसेट नको होस, टेन्शन नको घेऊस तू. घरचा आनंद तुझ्याच हातात आहे ना. तू जर अपसेट झालीस तर सगळंच बिघडेल ना.
आता तर मीरा काहीच बोलू शकणार नाही आणि या क्षणी मला मधुराशी काहीच बोलायचं नाही. माझं तर काहीच ऐकत नाहीये ती. आता तुम्हीच समजावा तिला. येतो. तू प्लीज अपसेट नको होऊस. बघ ताई, त्या बायकांना असलंच काहीतरी पाहिजे असतं. जरासं काहीतरी मिळालं की आलं लगेच मोर्चा घेऊन. तू तर बोलूच नकोस. चूक तुझी आणि त्यांच्या नावाने ओरडतेस. असला प्रकार पुन्हा घडता कामा नये. परत परत सांगतोय, तुझ्यामुळे ताईला विनाकारण बोलणी खावी लागतात. शांत हो बा. होशील ना? फक्त मलाच बोला, मलाच अवॉइड करा. काय ग हा आदित्य पण लगेच काय ग तुझ्या कानात येऊन खुसूरपुसूर करत होता? मला सांगायचं ना, ताई अपसेट आहे, जाऊन बोल म्हणून. मी आले असते. मी जास्त जवळची आहे ना. आदित्य माझ्याशी नुसतं बोलला तरी हिला इतका राग येतोय. मग आमच्याबद्दल कळलं तर काय करेल ही? यार मधुराताईने सगळी गडबडच केली रे. बिचारा आदित्य दादा ते उघडल्यासारखं झालं असेल यार त्याला. शिट दादा, मीराताईशी काय बोलणं झालंय आणि हे काय ठरलं मधुराताई बद्दल? काही नाही ठरलं. म्हणजे मीरा माझ्याशी बोलायलाच तयार नाही. तुझ्याशी? अरे पण दादा तुझा काय दोष आहे? तेच तर मला कळत नाहीये ना, ती माझ्याशी असं का वागतेय? हो ना, म्हणजे मधुराताई तुझ्याशी बोलण्याआधी तू आणि मीराताई एकमेकांशी बोलायला हवं दादा. हो राजा, मला कळतंय. मधुरा जर काही बोलली तर तिला काय सांगायचं, कसं सांगायचं, आमच्या दोघांबद्दल सांगून टाकायचं का, हे आधी आमच्यात डिस्कस व्हायला पाहिजे ना. करेक्ट, तेच तर म्हणतोय मी. नाहीतर ऐन वेळेला मधुराताईला तू एक सांगशील आणि मीराताई एक सांगेल. गोंधळ कमी होण्याच्या बदली वाढत जाईल दादा. हो हे मला कळतंय, पण हे मीराला नको का कळायला? आता डोकं फोडू तिच्या समोर. मला तर काहीच कळत नाहीये काय करायचं ते. दादा एक आयडिया आहे. कदाचित मीराताई घरात असल्यामुळे तिच्यावरती दडपण आहे. तू तिला शाळेजवळ भेट ना, म्हणजे ती तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलू शकेल. मीराताईच्या शाळेजवळ जा, म्हणजे ती तुझ्याशी बोलेल, टाळणार नाही तुला. बेस्ट आयडिया. मी लगेच निघतो. तुझा मी इकडचं सांभाळतो. मामा कुठे आहे? त्याची पूजा व्हायची अजून. तो म्हणाला खाऊन घ्या, तो नंतर घे. बस ना तू. ताई, तू अजून त्या बायकांचाच विचार करतेस का? नको का करायला मधुरा? अरे ताई, मी काय रोज रोज घेऊन येते का? एवढ्या वर्षात कधीतरी असं झालंय. या बायकांना काय झालं एवढं लगेच घरी येऊन सांगायला? बोलतात असं जसं काय यांची मुलं मुली कधी पार्टीला जातच नाहीत आणि कधी घेतच नाही. मधुरा प्लीज, आपली चूक असेल ना तर जरा नमतं घ्यावं. या अशा ऍटिट्यूडने वागू नकोस. मामाला या सगळ्याचा किती त्रास होत असेल याचा विचारही करत नाहीस तू. सॉरी 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 बाबा, सॉरी. पुन्हा आता लेक्चर देऊ नको. हा आदित्य कुठे गेला? ऑफिसला जायचं लक्षात नाही का त्याच्या? ब्रेकफास्टला कसं का नाही आला अजून? डिनरचं प्रॉमिस करून तिथे तर आलाच नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळून मला सॉरी म्हणायचं तर तेही नाही. तुझी समजूत काढत होता. मी बोलणार होते त्याला, पण त्याआधीच निघून गेला तो. मी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.
आदित्य नक्कीच अपसेट असणार. मी पण नीट नाही बोलले त्याच्याशी, म्हणूनच कदाचित ब्रेकफास्टला आला नाही तो. तू उपाशी असताना मला नाही जाणार घास. काय ग, तुला काय झालं आता? पोट जरा बिघडल्यासारखं वाटतंय अगं. शाळेत वाटलं तर खाईन मी, आता तरी नको. बघ बाबा काय करायचं ते. मला तर ऑलरेडी इरिटेट व्हायला झालं. चल निघायचं. जाता जाता आदित्यला पण हात मारे, उशीर होतं. एक मिनिट हा. अरे ताई निघाला? अरे अथर्व, आदित्य कुठे आहे? ब्रेकफास्टला पण नाही आला. नाही, त्याला भूक नव्हती, त्याचा मूड नव्हता ऍक्च्युली. मूड नसला म्हणून काय उपाशी राहायचं का? असं रिकाम्या पोटी कामावर जाऊ नये. काही नाही, माझा ओरडा बसेल म्हणून घाबरला असणार. मला दिलेलं प्रॉमिस तोडलं ना त्यांनी. तर ठीक आहे, ब्रेकफास्टला नाही तर ऑफिसला तरी येईलच ना. त्याला सांग म्हणून आम्ही दोघी निघालोय, वाट बघतोय. हवं तर स्टॉपवर थांब. नाही नाही, ऍक्च्युली तो घरातच नाहीये. म्हणजे म्हणजे तो कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेलाय सकाळीच आणि परस्पर ऑफिसला येईल असं म्हणाला. परस्पर का? म्हणजे काय सांगितलं का नाही? एनिवे, ऑफिसमध्ये भेटला की विचारते त्याला असं का वागतो. ठीक आहे, चल ग ताई. मीराताई, आदित्य दादाबद्दल तुला किती वाईट वाटतंय हे तुझ्या डोळ्यातून दिसतंय अगं. आदित्य दादाचं तुझ्यावर खरं प्रेम आहे. प्लीज त्याला हर्ट करू नकोस. मीरा प्लीज लवकर. तुझ्याशी बोलल्याशिवाय मला चैनच पडणार नाहीये. मीरा, सगळं क्लिअर झाल्याशिवाय मी ऑफिसला जाऊ शकत नाही. माझं लक्षच नाही लागणार मीरा. आज ऑफिसमध्येही खूप काम आहे. शशांक सर नसताना मी लेट जातोय, बरोबर नाही. आदित्य कुठे नाही आला का? नाही सर, नाही आले अजून. मिहिर, मला उशीर झालाय म्हणून वैतागला असणार. हा मिहिर, आदित्य कुठेस तू? हे बघ, सरांनी तुझ्या भरोशावर क्लायंटला डेडलाईन दिल्यात. तुला माहिती आहे, आपला प्लॅन जर वेळेत नाही झाला ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो कुठेस तू आता? उशीर करू नको प्लीज. मिहिर, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. ऐक ना, अरे एक छोटासा प्रॉब्लेम झालाय कालच्या डिनर पण. काय प्रॉब्लेम झाला? तुला तर माहितीये, मी काल साईटवर अडकल्यामुळे तू आणि मधुरा डिनरला गेला होता. आणि आय गेस तिने खूप जास्त ड्रिंक केलं होतं काल. तिचा स्वतःवरती कंट्रोल नाही राहिला आणि तिने घरी येऊन खूप दंगा केला. वाटेल ते बडबडत होती. हे सगळं आज सकाळी मामाला कळलंय. इनफॅक्ट आजूबाजूच्या बायका येऊन पण मीरा आणि मधुराला खूप काही बोलून गेल्या. मीरा प्रचंड डिस्टर्ब आहे. मला तिच्याशी बोलायला वेळच नाही मिळाला, म्हणून तिच्याशी बोलायला, तिला समजवायला मी तिच्या शाळेबाहेर आलोय. ऐक ना मीर, एकदा का मीराशी बोलून झाला ना की मी लगेच ऑफिसला येतो आणि आज कितीही उशीर झाला तरी सगळं काम संपवून मी घरी जाईन. ओके प्लीज मीर, प्लीज. ओके, आय अंडरस्टँड, पण जरा वेळेत ये प्लीज. थँक्यू ब्रदर, थँक्यू. बाय बाय.